मिलेंगी झारखंड से मीनू देवी रसोईया संघ से। इसके बाद टी ब्रेक होगा, चाय के लिए छुट्टी मिलेगी। इसके बाद सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्वांना लाल सलाम आणि नमस्कार। गेली अनेक वर्षापासून युनियनच्या माध्यमातून, अंगणवाडी युनियनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष केलेला आहे। गेली अनेक वर्षापासून अंगणवाडी युनियनच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे संघर्ष या ठिकाणी केलेले आहेत। हा संघर्ष आजही चालू आहे आणि यापुढेही चालूच राहणार आहे। विशेष करून ज्या संघर्षाचा उल्लेख आपल्या या पुस्तकामध्ये झालेला आहे, दिनांक 4/12/23 ते 25/1/24 या कालावधीमध्ये जो 52 दिवसाचा संप आम्ही अंगणवाडी युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे, त्या संपाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष या ठिकाणी केलेला आहे। यामध्ये रस्ता रोको असेल, वेगवेगळ्या प्रकारची मोर्चे असतील, धरणे आंदोलन असतील, तालुकास्तरीय मोर्चा असेल, आंदोलन असेल, जेल भर आंदोलन असेल आणि मुंबई येथे केलेलं आंदोलन, त्याचप्रमाणे मुंबई येथे केलेलं उपोषण देखील संघर्षाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। या सगळ्या संघर्षामध्ये एक विशेष प्रकारचा संघर्ष आम्ही केलेला आहे आणि तो संघर्ष म्हणजे आम्हाला या अगोदर दिले गेलेले जे मोबाईल होते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कामकाज करण्याकरता अनेक अडचणी येत होत्या। आम्ही संघर्ष करून या ठिकाणी सर्व अंगणवाडी सेविका ताईंसाठी नवीन मोबाईल शासनाकडून प्राप्त करून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून रखडलेली जी आयसीडीएसची भरती, अंगणवाडीची जी भरती होती, ती युनियनच्या संघर्षाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू झालेली आहे। एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाही, तर आजही आमचा संघर्ष चालूच आहे। तो मेन मुद्दा असा आहे की ग्रॅज्युएटी आणि पेन्शन हे आम्हाला मिळालंच पाहिजे, यासाठी आमचा संघर्ष आजही चालू आहे आणि ग्रॅज्युएटी आणि पेन्शन हे आम्ही मिळवल्याशिवाय थांबणारच नाही, असा संकल्प युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत। दरमहा पेन्शन आणि ग्रॅज्युएटी या आंदोलनाबरोबर गुजरात बोर्ड निकालानुसार बजेट वाढवण्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि हे सगळे आंदोलन करत असताना आपली एक टू ऑल इंडियन संघटना ही आमच्या बरोबरच असणार आहे आणि त्यामुळे आम्ही खंबीरपणे संघर्ष करून यामध्ये यश मिळवणार आहोत। एवढं म्हणून 2 शब्द संबोधित कागद विसरला वरती।